ढोलकी हातानेच वाजवता. बाई मी तोंडाने ढोलकी वाजवतो. तोंडाने कसं काय ढोलकी? तोंडाने ढोलकीत काय हलकी ढोलकी टाळ तुंतुन खंजेरी संबळ सर्व काही तोंडानच वाजवतो. हा गातो हा गातो म्हण. तोंडाने हा गातो का हा गातो? तोंडाने हा गातो. हा तोंडाने असं म्हणायचं होतं, पण मला पटतच नाही तुम्ही तोंडाने ढोलकी वाजवता असं. पटत नाही बाई. अहो हा सूर्यन हा जयद्र. तर बाई कार्यक्रमातली मर्दाने हलकी ढोलकी कशी वाजली पाहिजे? कशी? टन 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 गुडगदान 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 कानामागे जीव का नको 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 कानामागे जीव का नको 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 पाक पाक भिंदारान पाक पाक भिंदारान समाडा मला 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 तुई 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 हिकडनं तिकडनं मधून हिकडनं तिकडनं मधून मोहताईचं 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 थेंबटाकूक का नको थेंबटाकूक का नको थेंबटाकूक का नको थेंबटाक दुंटाक थेंबटाक दुंटाक थेंबटाक दुंटाक टाक दुंटाक दुंटाक वडे वडे निपळती वडे वडे निपळती वडे वडे निपळती ढुंगटी फुक का नको ढुंगटी फुक का नको ढुंगटी फुक का नको ढुंगटेक दुंटाक ढुंगटेक दुंटाक ढुंगटेक दुंटाक टाक दुंटाक दुंटाक ढुंग 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 नका 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 ढुंग 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 नका नका ढुंग 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 नका 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 ढुंग 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 ढुंगानं मोठं. ढुंगानं मोठं काय लाज वाटते का तुम्हाला? कुशाल म्हणता ढुंगानं मोठं? म्हणजे ढुंगानं मोठं हा शब्द ऐकायला अवघड वाटलं. मग तसं नाही बाई. ही मराठी भाषा आहे. जशी वळवावी तशी वळते, जशी पळवावी तशी पळते, जशी घोळवावी तशी घोळते आणि शेवटी जशी गाळावी तशी गाळते. मराठी भाषा. बर. मराठी भाषेत व्याकरणाचा प्रकार असतो. कसा कसा? संधी आणि विग्रह. धू अधिक गाणं ढोलक वाजून तुम्ही मोठं गाणं म्हणा असं मला शेवटला म्हणायचं होतं. असं म्हणायचं होतं का? मला वाटलं ढुंगानं मोठं नाही 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 अजून तर छटा घे पण याचं केवढं मोठं. काय बोलला पण असं बाई कार्यक्रम चांगला वाटला. कार्यक्रमाची सुपारी वगैरे घेता ना तुम्ही? हो घेतो घेतो. बरं केवढी आहे सुपारी? एवढे खाता का? एवढी काय करायची? तेवढी दे. आरती त्या थोडी कातरून दे ना. थोडी कातरून तुम्ही तर लयच बोलले. बाई काय बोलायची काय बोलत बघा ना कुशाल म्हणतो बाई केवढी आहे सुपारी. तुम्ही म्हणता एवढी सुपारी मग आता काय सांगा तोच म्हणतो तसा केवढी बाई सुपारी. आता सुपारी एवढी असते ना. नाही तरी कोणती आता सुपारी? तुम्ही म्हणता एवढी आहे. हा. आता तुमची सुपारी एवढी हा. माझ्या बापाचा आणखी तर बारी. तुझ्या बापाचा आणखी तर आणतो कशाला मोडून पडला असेल तो. बरं जाऊ द्या. तुमचा रेट काय? अरे 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 आपण बाईचा गेट पाहिलं नाही रेट विचारायला लागलं. नाही काय काही पण विचारतो का बाईला? एवढी भारी बाई आहे ती. काय बोलतात? बाई तुम्ही करायची किती का? करायची किती घेता? सुपार करायला आला का करे? सगळे मूर्ख आहेत बाई. कोणाला बोलायची अक्कल नाही. कोण काय म्हणतो कोण काय म्हणतो. तुमच्यात शान आहे का नाही कुणी? मी सगळ्यात शहाणा मी तुम्ही आहे. शान आहे का? मला 6 महिने शहरात पडलो होतो म्हणून शहाणा नाही. 6 महिने शानात पुरलं होतं. बाई आता मी बोलतो. बोला. तुम्ही एका रात्रीचं काय घेणार? एका रात्रीचं काय घेता? काय अक्कल आहे का? ए बाई डायरेक्ट हात नको उचलत जाऊ ना. मग त्याने काय चुकीचं विचारलं? रात्रीचं काय करायचं घेता? अहो मला सांगा तुम्ही कार्यक्रम रात्री करता का दिवसा करता? रात्रीचा करता. कुठलाही कार्यक्रम असतो तो रात्री चांगला वाटतो म्हणून त्यांनी विचारलं एका रात्रीचं काय घेता तुम्ही? कार्यक्रमाचं. असं का? हा हा 3 लाख रुपये. चौघांचे. चौघांचे म्हणजे? बाकीच्यांनी पैसे नाही दिले तर घरून पैसे टाकावं लागतील. ते तुमचं तुम्ही बघा. आम्हाला काय करायचं? 3 लाख रुपये. जिबेला काही हाड आहे का? जिभेला हाड असतं. मग तमाशा विक्रीला काढला का? 3 लाख रुपयात तमाशा विक्रीला काढता? पैसे जास्त झाले ना बाई. बरोबर आहे ना हो? अहो लहानसं गाव आहे आमचं. बरं. मग लहानसं गाव मग 150 घराची वस्ती आहे. 250 पुढारी आम्ही. पावणे 200 पुढारी एवढे कसे? हे बाकीचे कोण आणले? ऊस तोडी राहते इकडेच राहून गेले राहते. आम्हाला परवडलं पाहिजे ना पण. काय परवडलं पाहिजे? पैसे किती जास्त झाले? आमच्या गाड्या जास्त आहेत. आमचं साऊंड सिस्टीम मोठं आहे. आमचं सगळं सामान मोठं आहे. अहो तुमचा मोठा आहे पण आमचा छोटा आहे ना. काय? गाव छोटा आहे ना तेवढी वगैरे जमा होत नाही ना बाई. दुष्काळी परिस्थिती आहे. निसर्ग वेळेवर साथ देत नाही. असं काय करता तुम्ही? 3 लाख रुपये बरोबर आहे. नाही हो बाई जास्त होता. नाही ना हो? नाही ना जास्त होता. अहो, वर्गणी होणार नाही बाबा. नाही. मला गणेश तूच बोल बाईला. दुष्काळी परिस्थिती. वर्गणी निघत का? नाही निघणार. मजुरी किती कमी आहे. मग आणि मग कशी काय बोल? द्या बरं नका. पैसे कमी करा सांगा तुम्ही नाना. करा कमी. बोल ना. बोल ना तू. पैसे जास्त होता. नाही ना बरोबर आहे. अहो, आम्हाला परवडलं पाहिजे ना. नाही, नाही, मला हे सांगा तुम्ही कधी बाजारात गेला? हो गेलो. बाजारात व्यवहार करणारे किती असतात? 2 जण असतात. एक करणारा आणि दुसरा करून करून घेणारा. घेणारा. व्यवहार. व्यवहार. तसे आता आम्ही करणारे, तुम्ही करून घ्या. व्यवहार. आणि त्याच्यात राग यायचं काही काम नाही बाई. बस काय? माणूस सहज म्हशीच्या बाजारात गेला. नका तर म्हैस घेणं बाईना. पण तिची शेपवर करतोच ना. तुम्ही काय म्हणते? म्हैस आहे का मग तिथे शेपूवर करून पाहायचं विचार आहे का तुझा?
आणि पैसे कमी करायचे, पैसे जास्त झाले बाई, बरोबर आहे. थोडेसे कमी करा. थोडं सुद्धा कमी करणार. नाही बाई, तुम्ही थोडस खाली सारखा, आम्ही थोडस व्यवहाराला वर चढू. हा, तोंडाला तोंड भेटलं म्हणजे व्यवहार क्लिअर होईल, आहे का नाही? सरकार थोडं खाली कशाला? व्यवहार. अजिबात सरकणार नाही. अहो बाई, थोडं तरी खाली सारखं, थोडं सुद्धा सरकणार नाही. कमी नाही करत, चढू वर कशाला? व्यवहार. किती सांगितले? 3 लाख. अय बाई, आम्ही तुम्हाला 3.5 लाख रुपये देऊ. 3.5. पुण्याच्या पोटच्या वर्गणी सगळी 3 लाख आणि तू 3.5 म्हणतो. नाही नाही, 50,000 काय तुझ्या आईच्या स्वतःची तू काढी. जाऊ दे, तिच्यासाठी माझे नदीतले दगड कमी काऊन जाईल. हा. नाही, नाही. बाई 3.5 लाख रुपये देऊ, पण रात्रभर करू कार्यक्रम. बरं रात्रभर करू. हा, कुठेही करू, म्हणजे जिथे जागा सापडेल तिथे आम्ही त्या पद्धतीने कार्यक्रम करू. कार्यक्रम तुम्हाला चांगला करावा लागेल, चांगले गाणे म्हणावं लागतील, बरोबर आहे का नाही? हा, आणि किती माणसं आहेत सगळे तुम्ही? 70-80 माणसं आम्ही. 70-80 माणसं आहेत. एवढे लागतात तुम्हाला कशाला? कार्यक्रमाला? मग लागतातच. बरं, 70-80 लोक म्हटल्यावर यांची जेवणा खावण्याची सोय माझ्या मळ्यात करावी. असं जेवणाची सोय माझ्या. जेवणाचं यांच्याकडे आणि आल्याबरोबर आहे ना, आपल्या मळ्याच्या सगळ्या आंघोळीला आंघोळीला? लेडीज गडायला देऊ इकडे टँकर, पण लेडीज तिकडे या निवांती या कांत आपलं कवर चालू दे. कशाला तुमच्या इकडे आंघोळीला? आम्हाला इथं टँकर द्या, आम्ही इथं सांगू. मोठा बंब बसवलेला आहे, बंब. कशाला? बोला हो. यांच्याकडे आंघोळीला आंघोळीला. झोपायला आपल्याकडे या. तुझ्याकडे टँकऱ्या कशाला रे तुझ्याकडे झोपायला? अहो, आम्ही गावात राहतो तर तिकडं बाजूला राहतो थोडासा, आणि त्याच्या इथे ना झोपायला भरपूर जागा आहे, म्हणजे अशी सोल्ले सोल्ले काय? होलसेल म्हणायचे त्याला. होलसेल. हो, होलसेल जागा आहे, होलसेल जागा आहे त्यांच्या इथं झोपायला. हो, आणि आपल्याला परमेश्वराच्या कृपेने काही कमी केलेलं नाही बाई. बरं. हा, काहीच कमी नाही आपल्याला. असं का? जेवणाची सोय सगळी माझ्याकडेच असते. चालतंय. 2 तुकडे आहे आपले मळ्यामध्ये. हा, मळ्याचे 2. हा, एका बिर्याणी बनवतो, बिर्याणी सगळ्यांना बिर्याणी बनवतो. वा, वा. भाताची. जाऊ दे रे, काय खातील खाऊन जाऊ. पण मला काय म्हणायचं, तू एवढा खर्च करतो. जाऊ दे ना, एक बोकळच लावून टाकतो ना त्यांना, देऊन टाकतो, हा, असं कापून कापून टाकतो, असं मला म्हणायचं. आणि जाऊ दे, मी पैशावरच आहे ना रे, काय आपल्याला कमी केलं का परमेश्वरानं? हा? थोडं दिलं काय कमी होणार आहे का? तुला काय कमी आहे? हा. सगळं भरपूर आहे. बाई, 2 तुकडे आहेत आपले. एका तुकड्यात तुम्ही जेवण खावणं करायच्या, आणि दुसऱ्या तुकड्यात संडासला जायचं. एका तुकड्यात तुम्ही जेवण खावणं करायचे, दुसऱ्या तुकड्यात संडासला जायचं. असं का हो? मला खतासाठी वावरात मेंढर बसवायचे. आपल्याला का तुम्हाला? आम्ही काय मेंढर दिसतो का तुम्हाला? तुम्ही मेंढर नाही हो बाई. मला सांगा, एक मेंढरू हागून किती मेंढी हागून? जास्तीत जास्त मुठभर. आणि तुमची जर जेवणा खावण्याची व्यवस्था ठेवली चांगली, हा. तुम्ही माझं नाव घ्या, मग? गावाचं नाव घ्या, मग? आणि गेलं मेलच? किती उडून टोला मारला, किती उडून टोला मारला तर? तुमची एक बाई 2.5 किलो तर हागत. काय तुमचं भाग आहे का? तुम्हाला आमच्या बायका तुमच्या गावात खाण्यासाठी नाही लागल्या का काय? बायाचे 3.5 लाख रुपये दिले? माझं खताचं काम झालं असतं बाई. अरे मग खताचं काम? काय समजा माझ्या मागं गणगण राहते बरं. बरोबर. हा, बिर्याणी जर कमी पडली, इकडली बिर्याणी जर आता ह्या तुकड्यातलं खायचं आणि या तुकड्यात हागायचं, आणि समजा बिर्याणी कमी पडली तर मग काय करायचं? ह्या तुकड्यातलं खायचं आणि या तुकड्यात हागायचं. हा? या तुकड्यातलं खायचं आणि या तुकड्यात हागायचं. आम्हाला काय गो खाऊ घालतात काय? बाहेर बिर्याणी खाऊ घालणारा माणूस. तिकडं वेगळे बनवून टाकू ना बाई, असं. हा, कशाला? अशी. असू द्या बाई, पण कार्यक्रम तुमचा चांगला वाटला. बरेचसे गाणे आम्ही ऐकले. हा, आता आपण एक काम करू, 2 शब्द व्यवहाराचं बोलू, लगेच फाडून घेऊ. पावती तुमची लगेच फाडून घेऊ ना. पावती बन ना. मग काय अख्खं बुक घेऊन जायचं का? उद्याचं गाव सापडून का त्यांना? नुसती त्यांची एकच अशी पावती फाडायची. हा. हा. चला बाई, अजून थोडेसे गाणे आहेत.